स्वामींचं एक गाणं आहे की ते सर्वांना आवडतं. त्या गाण्याचं म्हणजे जे मीनिंग आहे किंवा जो अर्थ आहे तो खूपच हाय आणि खूप पॉझिटिव्ह एनर्जी देणार आहे. जसे की जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, वेद्यांच्या सुटती गाठी. सोबतीला नाही कुणी, सोबतीला माझे स्वामी. उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी, कष्टामध्ये बळ हे स्वामी, वेदनेचा अंत स्वामी. म्हणजे त्या सांगतात की स्वामी तुम्हाला कुठल्या 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 मार्गाने मदत करतात. जसे की उन्हामध्ये सावली बनवून येतात, कष्ट करताना बळ देण्याचं काम करतात, किंवा तुमच्या दुःखांमध्ये सुख देण्याचं काम करतात. म्हणजेच काय तर स्वामी कुठल्या ना कुठल्या मार्गाने तुमच्या पाठीशी असतात. स्वामींनी त्यांच्या जे काही वचनं आहेत किंवा जे काही सांगितलं त्यांना कर्मकांडांना दूर करण्यासाठी सांगितलेलं, की ज्यांची काही वचने आहेत त्यांनी ती वचने तुम्ही फॉलो करा, म्हणजे तुमच्या आयुष्यात चांगलं होईल आणि स्वामी सदैव तुमच्या पाठीशी असेल. सिंपल आपण म्हणतो की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, असं म्हणून काही होत नाही. त्यांनी जी वचने सांगितली आहेत त्याचं आपण नित्यनेमाने पालन केलं तर स्वामी सदैव आपल्या पाठीशी असेल. ती 9 वचने काय आहेत एक माझ्या जुन्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे, तुम्ही ते बघू शकता, किंवा गुगलवर पण सर्च कराल की स्वामींची 9 वचने काय आहे किंवा त्यांचं स्तोत्र काय आहे किंवा त्यांनी सांगितलेल्या गोष्टी काय आहे. त्यांच्या जर नित्यनेमाने पालन केलं तरच स्वामी तुमच्या पाठीशी असेल. नाहीतर कुणीही आलं, ढोंगी कोणी पण, स्वामी त्यांच्या पाठीशी कसे असणार. प्रत्येक वेळेस थोडी असणार. जर तुम्ही चांगलं करत आले, तुमचे कर्म चांगले असतात तर प्रत्येक वेळेस स्वामी तुमच्या पाठीशी असणारच. जय श्री स्वामी समर्थ.